राम राम मंडळी. एका साडीमध्ये डबल बेडच्या गादीला खोड शिवणं थोडं कठीणच. पण कितीक वेळा काही महिला म्हणतात की एका साडीमध्ये बसत नाही डबल बेडची खोड. तर मग म्हटलं चला आपण बसून बघू. आणि घेतलं मग. आणि बरोबर मापाची साडी कट करून घेतली. आणि बघा हे उरलेला जो भाग होता तो घेतला आणि त्याला पण आता मी मधून कट करणार आहे. शक्यतो गादीला खोळा या बेडशीटच्या नाही तर अशा साडीच्याच केल्या जातात. आणि नंतर खोळीवर आपण बेडशीट अंथरून घेत असतो. तर माझ्या इथं पण तसंच होतं. बघा 2 तुकडे झाले. व्यवस्थित ह्या 2 तुकड्यांना जोडून घ्यायचं. यांची लांबी ही गादीच्या लांबीच्या थोडी जास्तच होऊन जाते. मग बघा एका साईडनं ती खोळ आहे ती आपण शिवून घेतलेली आहे. आता दुसऱ्या साईडनं थोडं आपल्याला मध्ये बघा मी कसा कट केलेला आहे तसं कट मारून घ्यायचा आहे. आणि जो लांब कपडा झालेला आहे त्याला बरोबर मध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. मध्ये शिलाई कशी मारायची तर बघा ही अशी आडवी शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे त्याला घेऊन, ज्याच्यामुळे गादीच्याच आकाराची आपण खोळ तयार करू शकू. मी दाखवल्याप्रमाणे करत जायचं आणि व्यवस्थित मग खोळ होऊन जाते आपल्या गादीला. कारण की डबल बेडच्या गादीला नाहीतर मग दुसऱ्या साडीचे किंवा दुसऱ्या कपड्याचा आपल्याला पुरवठा घेऊन शिवावा लागतो. पण मग ते दिसायला चांगलं दिसत नाही. त्याच्यामुळे मग हा जुगाड थोडा कामातच येईल सगळ्यांच्या. बघा आणि ज्या साईडनं ओपन होतं त्या साईडनं आपण दोन्हीकडून त्या कपड्याला अटॅच करून घ्यायचं, ज्याच्यामुळे व्यवस्थित गादी ही बसेल त्या खोळीमध्ये आणि आपल्याला दुसरा कपडा लावायची सुद्धा गरज पडणार नाही. बघा झाली ही डबल बेडची खोड व्यवस्थित. हा लावलेला शिल्लक कपडा तुम्ही बघू शकता. दोन्ही साईडने छान शिलाई करून घेतलेली आहे. आता बघा वर पण थोडा कपडा हा शिल्लक राहतो, कारण ते आपण लांब पट्टी कट केली होती एकाला एक जोडून, त्यातला हा भाग उरतोच. आणि हा भाग सुद्धा आपल्याला कामात येतो. व्यवस्थित मापाचं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि कट केल्यानंतर आपण जो उघडा भाग आहे तिकडून व्यवस्थित डबल फोल्डची शिलाई करून घेणार आहे, ज्याच्यामुळे त्याचा व्यवस्थित काठ बनेल. आणि जो हा कपडा शिल्लक आहे त्याचे पण 6 तुकडे सारख्या आकाराचे लांब करून घ्यायचे, कारण आपल्याला गादीला त्याच्या व्यवस्थित दोरी बनवायच्या आहेत. मग मी छान 6 तुकड्यांमध्ये त्याला कट करून घेतला आहे. आणि तो सारखा आकाराचा होता त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येतच नाही. बघा ही अशी खोड आहे आणि त्यालाही व्यवस्थित दोऱ्या बांधून मी तयार केलेली आहे. बघा बरं चला मग बघू बसते का गादीला. ही डबल बेडची गादी आहे आणि बघा व्यवस्थित बसली ती खोड. आणि व्यवस्थित आपण दोरी जर बांधून घेतली बघा झाली रेडी. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर जरूर करा आणि अशाच नवीन नवीन ट्रिक्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.